नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तलाठी सरळ सेवा पदभरती 2023च्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या लागलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये मित्रांनो 23 जिल्ह्यांच्याच ह्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या लागलेल्या आहेत. बाकी जसं की मित्रांनो पुणे असेल किंवा इतर जे जिल्हे आहेत जे पेसा संवर्गामध्ये येतात मित्रांनो, तलाठी पद जे पेसा संवर्गामध्ये येतात त्या जिल्ह्यामध्ये, तर त्याचे निकाल मित्रांनो कधीपर्यंत लागतील त्या जिल्ह्यांचे मित्रांनो या ठिकाणी ज्या गुणवत्ता याद्या ज्या आहेत त्या ऑलरेडी त्यांनी लावलेल्या आहेत. या ठिकाणी पाहू शकता ह्या 36 जिल्ह्यांच्या मित्रांनो काय आहेत, गुणवत्ता याद्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्हाला पाहता येणार आहेत. तर याच्यावरनं कट ऑफ वगैरे देखील मित्रांनो तुम्ही ठरवू शकता. परंतु जी निवड यादी, जी फायनल निवड यादी आहे मित्रांनो, ती लावलेली नाही आहे. फायनल निवड मित्रांनो दिली गेलेली नाही. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो पेसाची जी रीट पिटिशन जी आहे मित्रांनो जी टाकण्यात आलेली आहे, त्याच्यामुळं तुमची या ठिकाणी फायनल निवड यादी जी आहे पेसा जिल्ह्यामधील मित्रांनो लागलेली नाही. तर ती कधीपर्यंत लागेल त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत. जी मित्रांनो या ठिकाणी पिटिशन टाकण्यात आलेली आहे त्याचा स्टेटस काय आहे, त्याची सुनावणी कधी होणार आहे, मग रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो ती माहिती बघूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑलरेडी जी गुणवत्ता यादी लागलेली होती मित्रांनो, सर्व जिल्ह्यांचे जे आहेत ते या ठिकाणी गुण त्यांनी डिक्लेअर केलेले होते. परंतु या ठिकाणी मित्रांनो जी रीट पिटिशन टाकण्यात आलेली आहे या ठिकाणी म्हटलंय त्यांनी की अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा असणाऱ्या 13 जिल्ह्यांमध्ये निवड यादी तयार करण्याचे काम जे आहे सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेनंतर करण्यात येईल. म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय येतील जे याचिकेवरती, तर त्याच्यानंतर मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग पुढील कार्यवाही करणार आहे. तर हे निवड याद्या देखील मित्रांनो तुमचे जे आहेत 100% लागणार आहेत. परंतु मित्रांनो डेट पुढे जात आहेत, थोडासा उशीर होतोय. बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत होते की राहिलेली जी आहेत जे जिल्हे आहेत त्यांच्या निवड याद्या कधी लागतील. जवळपास मित्रांनो राहिलेली जी आहेत 13 जिल्हे तुमचे अजून या ठिकाणी राहिलेले आहेत, ज्यामध्ये पुणे असेल, त्याच्यानंतर मित्रांनो गडचिरोली असेल, त्यानंतर चंद्रपूर असेल, असे विविध जिल्हे जे आहेत ते राहिले. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात ॲप्लाय केलेलं आहे आणि गुणवत्ता याद्या ज्या लागल्या त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत मित्रांनो ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ह्या गुणवत्ता याद्या मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती आहेत, सर्व जिल्ह्यांच्या आहेत, 36 जिल्ह्यांच्या. याच्यामध्ये तुमचे मार्क्स तुम्हाला पाहता येतील. जसं की पुण्याचं जर ओपन करून बघितलं तर या ठिकाणी पहा तुमचे नॉर्मलायझेशनचे जे गुण वगैरे आहेत ते देखील याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. बघू शकता या ठिकाणी ॲप्लाय इन डिस्ट्रिक्ट पुणे आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन स्कोअर हे सर्वांचे स्कोअर देखील दिलेले आहेत. तर ही गुणवत्ता यादी आहे, परंतु फायनल सिलेक्शन यादी जी आहे मित्रांनो अजून लावलेली नाही आहे. तर त्याच्याबद्दलची माहिती बघूयात आपण. याच्यामधून मित्रांनो ही जी लिंक आहे गुणवत्ता यादी पाहण्यासाठी, जे पूर्ण 36 जिल्ह्यांची त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकता किती मार्क्स पडलेत. कमेंटमध्ये बॉक्समध्ये देखील सांगा जे 13 जिल्ह्यांची राहिलेली जी आहेत त्यांची निवड याद्या ज्या लागलेल्या नाहीत त्याबद्दल मित्रांनो. तर बघा आता मित्रांनो या ठिकाणी ही सुनावणी जी आहे त्याच्याबद्दल मी ऑनलाईन देखील या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती चेक केलेलं आहे, जे की मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. ही जी पिटिशन जी आहे ती टाकण्यात आलेली होती त्याच्याबद्दल मित्रांनो हे स्टेटस आहे. याच्यामध्ये टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन 13 फेब्रुवारी 2024. कॉम्प्युटर जनरेटर आहे मित्रांनो ही, म्हणजे फिक्स नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. तर एक टेंटेटिव्हली आहे म्हणजे अंदाजित कधी सुनावणी होऊ शकते, तर 13 फेब्रुवारी 2024ला मित्रांनो सुनावणी होऊ शकते याची. जी पेसा क्षेत्रामधील जी पदभरती आहे त्याच्याबद्दलची मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचा जो फायनल निवड यादी जी आहे, जसं की बाकी 23 जिल्ह्यांच्या लागलेले आहेत, जसं की या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी की 23 जिल्ह्यांच्या याद्या ज्या आहेत त्या आम्ही प्रसिद्ध करत आहोत असं म्हटलेलं आहे. आणि ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ते 23 जिल्ह्यांच्या हे याद्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत, निवड यादी आणि प्रतीक्षा याद्या. तर फेब्रुवारीमध्ये मित्रांनो तुमच्या या ठिकाणी सुनावणी आहे. फेब्रुवारीमध्ये सुनावणी आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये जर 13 तारखेला सुनावणी झाली तर त्याच्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्याच्यानुसार मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग तुमचे जे आहे पुढील कार्यवाही करणारे जे 13 जिल्हे राहिलेले आहेत पेसा संवर्गामधील त्याबाबतची निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्याबाबत. तर निकाल जो आहे तुमचा लागणार आहे मित्रांनो, परंतु या ठिकाणी थोडासा तुम्हाला अजून वेळ लागणार आहे. फेब्रुवारीमध्ये मित्रांनो सुनावणी आहे, तर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत निकाल लागण्याचे चान्सेस आहेत, अंदाजित माहिती सांगतोय. कारण की मित्रांनो जी वेबसाईट आहे तिथं देखील मित्रांनो टेंटेटिव्हली डेट दिलेली, फिक्स डेट नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. परंतु त्याबद्दल जसे मित्रांनो 13 तारखेला काय निर्णय येईल त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की मित्रांनो शेअर केलं जाईल. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान या विषयासाठी वन लायनर स्वरूपामध्ये मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की मित्रांनो तुम्ही कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी वापरू शकता.
ज्यामध्ये तुमची सध्याची कारागृह विभाग पदभरती असेल, त्यानंतर GMC असेल किंवा जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई पदभरती असेल, त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक असेल व इतर सरळ सेवेची महानगरपालिकेची कुठलीही भरती असेल, त्यामध्ये तुम्हाला कॉमन विषय सामान्य ज्ञान GS हा विचारला जातो. तर त्याची तयारी करण्यासाठी मित्रांनो ऑनलाईनर स्वरूपामध्ये हे पुस्तक आहे. याच्यामध्ये मित्रांनो घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला त्यांनी करून दिलेले आहे. जे उपटॉपिक्स असतात याच्यामध्ये जसं की राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण याचे तुम्हाला घटकनिहाय वर्गीकरण पाहायला भेटेल. आणि मित्रांनो या पुस्तकामध्ये त्यांनी आतापर्यंत झालेल्या 21 प्रकारच्या जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधून TCS IBPSने घेतलेल्या प्रश्नांचा समावेश करून हे पुस्तक बनवलेलं आहे. तर हे पुस्तक मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकता. सध्या तुमचे जी GS हा विषय आहे, सध्या येणाऱ्या सरळ सेवेच्या भरतीसाठी अभ्यासासाठी पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुम्ही यामधून तयारी करू शकता. द्वितीय आवृत्तीचं हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन देखील मित्रांनो भेटून जाईल आणि बुक स्टोअरमध्ये देखील उपलब्ध आहेत.